बर, तू इथं कशासाठी हाय तुला माहिती असेलच. विचारल तेवढं नीट सांगायचं. हां, पण एक ध्यानात ठेवायचं, जे बी काय बोलशील ते पुराव्यामध्ये येईल. कळलं का? कळलं का? अरे विराज, तुझ्याशी बोलतो. आदर्श. हा? आदर्श नाव आहे माझं. आदर्श. स्वतःबद्दल सांगायचं. स्वतःबद्दल? बर. नाव आदर्श. जन्म कधीचा आठवत नाही. खरं तर स्वतःविषयी काहीच आठवत नाही. आई वडील नाही आहेत, मित्र कोणीच नाही. एकटा विराज सोडला तर, जो की चुत्त्या आहे फार. म्हणजे इतका चुत्त्या की त्याचा बाप त्याला जळत्या सळेने असे चटके देतो आणि हा काही करू पण शकत नाही. पण त्याच लायकीचा आहे तो. म्हणजे बस बस बस, एक गोष्ट आधीच सांगतो, विचारल तेवढंच बोलायचं. फालतू बडबड नकोय. कळलं का? मस्त टाइमपास झाला. हा फोटो बघायचा, कॉलेजच्या CCTV कॅमेराने काढलाय. स्वतःला ओळखू शकतो का याच्यात? मीच जातो. नीट बघायचा, नीट बघायचा. अखिलच्या खांद्यावर ज्याचा हात आहे ती व्यक्ती तूच आहे का? मीच येतो. बर, आणि तू स्टेटमेंट मध्ये काय दिलं? हेच की मी अखिलचा खून केलाय. विराज, जर तू काही बोलला नाहीस तर आपल्याला काहीच करता येणार नाही. अरे मी डॉक्टर आहे, इन्स्पेक्टर नाही. यू कॅन ट्रस्ट मी. तुला तुझ्या गालावरच्या जखमेबद्दल काही आठवतंय? एकोणतीस फेब्रुवारीला सकाळी 9:15 ते 11:30 दरम्यान तू कुठे होतास? काही आठवतंय? तुला काय सांगितलं मी? जेवढं विचारलंय तेवढंच बोलायचं. कळलं का? चला जरा डिटेल मध्ये सांगा आता सगळं. या व्यतिरिक्त बाकी काही सांगण्याची इच्छा नाही आहे माझी. काय? एक मिनिट. त्या बापाचं घर वाटलं का रे तुला? सांगायची इच्छा नाही म्हणजे काय? अहो म्हणजे फार फार भयंकर आहे ते. मला नाही वाटत तुम्ही ते सहन करू शकाल. भाडखाऊ, तुझ्यासारखे ना 56 गेले आत्तापर्यंत माझ्या खालनं. कळलं का? झाडभर नाही वाढला अजून, माझा बाप नको बनू तू. The 29th of February. I was in my college, yes. We had our art exhibition that day. You must have heard, it was all over newspapers. Oh, so you are a fine art student? Yes, that's right. I'm a fine artist. Do you know Akhil? Akhil? I'm sorry, I don't know anybody by that name. Can I see what you've done there? Definitely. Just a minute. Almost done. Yeah. There you go. So you always wanted to be an artist? Let's just say I definitely didn't want to be a doctor. Thank you so much for that, Alok. No offense, ma'am. I'm sure you're a wonderful doctor. The world needs more doctors like you than us poor artists anyway. It wasn't my thing, you know. You see, us artists are very different. Art is a way of life. Like ever since I was a child, I wanted to be creating things, painting new stuff, you know, and there's simply so much beauty around us. I'm sure if God existed, he would have been a fine craftsman at heart. You and I, we are like mere paintings on his giant canvas, you see. And through my work, through my art, I get to experience that beauty. I get to be a small part of it. It's like pure blissful freedom. Wouldn't you want that for yourself? मी त्याला रेल्वे ट्रॅकवर नेलं. तिथे एक पोल होता, तिथे त्याला बांधलं. आवळून करकचून दोर घेऊन गेलो होतो मी. पूर्ण तयारीनं गेलो होतो. नंतर ट्रॅकच्या पलीकडे गेलो. तिथे जे दगड विट्याचे खाली पडले होते ना, ते घेऊन त्यांचा मारा करू लागलो अखिलवर.
कारण एकच, मला एवढंच बघायचं होतं की माझा नेम कसा आहे ते व्यवस्थितच होता. ते 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 म्हणतात ना, एव्हरीवन शुड हॅव अ नेम इन लाईफ. या फोटोत जो मेटलचा रॉड दिसतोय त्याचं काय केलं नक्की? त्याच रॉडनं मारलं मी त्याला. कुठं? तोंडावर मारलं, डोक्यावर लगेच नाही मारलं. मेला असता तो, मग मजा काय राहिली ना. तो नंतर फार नाटकं करायला लागला, अशी फार गयावया करायला लागला, हातपाय झाडायला लागला. मला कंट्रोल करता येईना. मग मी त्याच्या पायांवर मारलं, त्याच्या अशा तंगड्या तोडल्या जेणेकरून तो पळून तरी जाणार नाही. त्याचा आरडाओरडा नंतर इतका वाढला ना, कानात किटकिट किटकिट सहन होईना. पण त्याचा आवाज तरी बंद करू. गळ्यावर मारायला गेलो, तो हलत होता मारतो. वार चुकला माझा, डोळ्यांवर बसला गळा. सो तुला अखिलबद्दल काहीच माहिती नाहीये? अखिल? नाही. कोण आहे तो? बरं, तू इथे कशासाठी आली आहेस ते तरी माहिती आहे? नाही. अखिल तुझ्याच कॉलेजमधला एक मुलगा, विराजचा अगदी जवळचा मित्र आहे तो. तुला विराज माहितीच असेल ना? विराज म्हणजे काय? विराज माहिती असणारच ना मला. हा काय प्रश्न झाला का? खूप गोड आहे तो, पण ना त्यांनी स्वतःचं काहीतरी केलं पाहिजे. कॉलेजमध्ये सगळे खूप उडवतात त्याची, खूप खेचतात. तसा तो हुशार आहे, पण त्याच्या घरची परिस्थिती. बाबा स्टील प्लांटवर आहेत, आई टोल नाक्यावर असते. 2 मोठे भाऊ आहेत, पण ते पण काहीच करत नाही. बाबा रोज पितात आणि आईला मारतात. एकदा तर काय झालं, तो आईला वाचवण्यासाठी म्हणून मध्ये पडायला गेला, तर त्याच्या बाबांनी जळत्या सळईनी त्याच्या पाठीवर चटके दिले. बिचारा रोज हे सगळं सहन करतो आणि कॉलेजला येऊन काहीच होत नाही असं दाखवतो. पण त्याच्या डोळ्यात दिसतं ते. त्याचं काय करायचं कळतच नाही. नक्कीच वाईट गोष्ट आहे ही नुपुरा, पण आता अखिलबद्दल जाणून घेणं हे जास्त इम्पॉर्टंट आहे. नुपुरा, अखिल वॉज ब्रुटली मर्डर्ड. रक्त असा निथळत होता रक्तानं. तो गालावर वार केला, पण हरामखोरानं. कुठून येत होतं रक्त? चेहरा मेनली. मी नंतर त्याला ट्रॅकवर आणायला गेलो. मला एक प्रॉब्लेम आला तिथे. तो जड होता वजनानं फार, असा मला आणता येईना. मी एकटा होतो, मदतीला कोणी नव्हतं माझ्या. मेडिकल सायन्स विषयी काय माहिती आहे? जनरल थोडं. मेडिकल सायन्समध्ये ना एक प्रकार असतो, आपल्या पायाची टाच असते ना, टाच, तिथे अकिलीस टेंडन म्हणून एक भाग असतो. तिथे आपण कट केलं ना, तर शरीरातनं सगळं रक्त भळाभळा भळाभळा बाहेर पडतं. मी त्याला त्याच पोलवर लटकवलं, कट केलं, सगळं रक्त बाहेर. मग मला आणणं सोपं गेलं. मी त्याला ट्रॅकवर आणलं आणि ट्रेनची वाट बघत उभा राहिलो. त्याच्या तोंडातून काही आवाज, काही बोलत होता तो? बेशुद्ध पडला होता तो. बेशुद्ध? काही कुठली हालचाल वगैरे? सांगितलं ना बेशुद्ध पडला होता. आता यात न समजणार का काय? तर हो, तो बेशुद्ध पडला होता. कुठल्याही प्रकारची हालचाल करत नव्हता. खुश. मी काय केलं माहितीये का? मी बाजूला काठी पडली होती, ती घेतली आणि त्याला असं टोचून पाहिलं. मी काठी घेतली, टोचून व्हायला म्हटलं आरामखोर नाटकं करते की काय, सगळ्याच त्याची नाटकं करण्याची. विचार करा, ट्रॅकवर तो असा एकटा पडलाय,
शरीरात थेंबर रक्त नाही, ट्रेन वेळेवर येत नाही, मी त्याला असं टोचतोय, गदा गदा हलवतोय पायानं. विचार करा, ट्रॅकवर असा एकटा पडलाय, शरीरात थेंबर रक्त नाही, ट्रेन वेळेवर येत नाही, आणि मी त्याला टोचतोय असं पायानं गदा गदा हलवतोय. मजा आली, मला मजा आली खरंच. वय वर्ष 11. विराजला ससून हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करण्यात आलं होतं. पाठीवर 3rd डिग्रीचे चटके होते. त्याच्या वडिलांचं कृत्य. जितके दिवस तो हॉस्पिटलमध्ये होता तितके दिवस तो स्वतःला आदर्श म्हणवत होता आणि वडिलांचा जीव घेण्याची धमकी देत होता. पोलीस रिपोर्ट. वय वर्ष 18. विराज महिनाभरासाठी भारती विद्यापीठ आर्ट कॉलेजमध्ये क्लासेस अटेंड करत होता. तिथे त्याची ओळख आलोक म्हणून होती. नंतर स्टाफच्या लक्षात आलं की त्याने त्या कॉलेजमध्ये ॲडमिशनच नाही घेतलेली. हे स्टेटमेंट त्या कॉलेजच्या प्रिन्सिपलने दिलंय. वय वर्ष 21. स्टील प्लांट सुरू करण्यासाठी विराजने बँकेत 1 कोटीच्या लोनसाठी अप्लाय केलं. अमित रेगे म्हणून. आयडेंटिफिकेशनच्या वेळी तो पकडला गेला. पोलीस रिपोर्ट अगेन. डायग्नोसिस.